तव दास दास म्हणता माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुख घना होईल तेथे जय रामा भुवनात्रयी विना नाही तुझा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करीशी भूतात मी बालक सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकी सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्यापरी पाजवी प्रेमरसा महाराजया सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सब संतन की जय। सज्जन हो नमस्कार। सद्गुरु समर्थ रामदास स्वामींच्या वाङ्मयाचा अभ्यास व्हावा, त्यावर चिंतन व्हावं या उद्देशाने संत समागम फेसबुक लाईव्ह पेज या व्यासपीठाचे सूत्रधार आदरणीय प्रवीणजी शास्त्री दिवाकर यांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेलं आहे। या व्यासपीठाच्या माध्यमातून आपण सध्या समर्थ रामदास स्वामींच्या जुना दासबोध अर्थात 21 समासी या ग्रंथाचा विचार करतो आहोत, अभ्यास करण्याचा प्रयत्न करतो आहोत। या समासातील विविध शिकवण हा 10वा समास आपण पाहतो आहोत। काल आपण या समासातील 45 ओवीपर्यंत आलो होतो। पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काय सांगतात त्याचा विचार। श्रीराम समर्थ श्रीराम। मग तो धोका आवरेना, परता केला तरी होईना, तेव्हा काहीच चालेना, प्राणी भांबावो लागे श्रीराम। ते काळी प्रस्तावा घडे, आपुलेच मन फिरोनी पडे, समाधान समूळ उडे, नव्हतेची जैसे श्रीराम। या कारणे महानुभावी पूर्वीच लालुची न करावी, विवेक बळे तोडावी, आधार बेडी श्रीराम। श्रोती सावध ऐकावे, मजला अभिमानी म्हणावे, परी आपुले करून घ्यावे, समाधान तुम्ही श्रीराम। समर्थ आपल्याला म्हणतायत, सांगतायत की तरकटीपणा अंगात नको। अनेक प्रलोभन साधना काळामध्ये रस्त्यात आडवी येण्याची शक्यता आहे। ही सगळी खरं तर साधनेला विघ्न आहेत। लोकांनी मोठं म्हणणं, एखाद्यानी जागा देऊन आश्रम स्थापन करा म्हणणं, एखाद्यानी
पैसे देणं, आणि लोक किती पैसे देऊ शकतात? मला आश्चर्य वाटलं. एक आपल्याला कल्पना नसेल, पण आत्माराम महाराज ज्यांनी समर्थांचं सगळ्यात मोठं चरित्र लिहिलेलं आहे, आणि दास विश्राम धाम नावाचा जो ग्रंथ आहे, 16,302 ओव्यांचा हा ग्रंथ आहे. त्यातल्या 9,000 ओव्या केवळ समर्थांचं चरित्र आहे. समर्थांचं चरित्र आहे, त्यामध्ये मनाचे श्लोक आहेत, त्यामध्ये शिष्य प्रशिष्यांनी केलेल्या रचना आहेत, अभंग आहेत. समर्थांचे, आत्माराम महाराजांचे, शिवराम स्वामींचे, रामचंद्र महाराजांचे, कल्याण स्वामींचे. हे आत्माराम महाराज, त्यांची समाधी आहे एक्केहळीला, ज्याला आपण आत्ता जहिराबाद असं म्हणतो. जहिराबाद असं त्या स्टेशनचं नाव आहे. सारडा नावाच्या कुटुंबाने 10 वर्षाखाली, फार दिवस झालेत नाही, पण 10 वर्षाखाली 40 लाख रुपये दिले. आजच्या 40 लाखाची किंमत किती आहे? 60-70 लाख तर नक्कीच आहे. 10-12 वर्ष झाली या घटनेला. एक राम मंदिर आहे आणि आत्माराम महाराजांची समाधी त्या ठिकाणी आहे. आपण सगळ्यांनी तिथे जायला पाहिजे. आपल्याला कल्पना नाहीये. रामदासी पंथ क्रमसार केवळ 16 समासांचा आणि 548 ओव्यांचा ग्रंथ, छोटा ग्रंथ आहे, आत्माराम महाराजांनी लिहिलेला आहे. रामदासी पंथातल्या साधकाचा दिनक्रम कसा असला पाहिजे, त्याचे व्यवहार कसे असले पाहिजेत, तो कसा राहिला पाहिजे, कसा बोलला पाहिजे, त्याची साधना कशी असली पाहिजे, त्यांनी समाजाकडे कुठल्या दृष्टीनं पाहिलं पाहिजे, अत्यंत सूक्ष्म असे बारकावेत. 15व्या समासामध्ये आपलं मरण केव्हा आहे, आपल्याला मृत्यू केव्हा येईल, याचा उलगडा, काय ठोकताळे आहेत, ते आत्माराम महाराजांनी त्या ग्रंथामध्ये सांगितलेलं. मला मोठं आश्चर्य वाटलं. पण सगळ्यात आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एक 10, 11, 12 वर्षापूर्वीची घटना आहे आणि एक मारवाडी कुटुंब 40 लाख रुपये त्या मठासाठी देत आहे. राम मंदिर आहे, बाजूला मठ आहे. अशी अनेक व्यवधानं आपण त्यावरनं इकडे सरकलो. मला सांगायचा मुद्दा असा होता की दातृत्व लोकांमध्ये किती आहे, आणि बऱ्याच वेळा जो साधक असतो त्याला थोडक्यात समाधान, 4 वस्त्र मिळाली, 4 लुंगी मिळाल्या, 4 शर्टाची कापडं मिळाली, एखाद्याने पाकिट दिलं चालता चालता, एखाद्याने अजून काही दिलं, त्याच्यामध्ये हा खुश होतो आणि आपल्या साधनेपासून ढळतो, जे समर्थांना अपेक्षित नाहीये. म्हणून समर्थ म्हणतायत की मग तो धोका आवरेना, परता केला तरी होईना, तेव्हा काहीच चालेना, प्राणी भांबावं लागे. एकदा ती सवय लागली घ्यायची आणि लोकांना सवय लागली द्यायची, की मग समर्थ म्हणतात त्या प्राण्याला साधनेचं काही राहत नाही, आणि साधना साधनेला सोडायचं नाही असं म्हणलं तर तो भांबावून जातो. या कारणे महानुभावी पूर्वीच लालूची न करावी, विवेक बळे तोडावी, आधार बेडी श्रीराम. माणूस अशा प्रकारची अनेक कर्म करत जातो. ज्यामध्ये त्या कर्मात तो अडकतो. भगवंतानी कर्म, अकर्म आणि विकर्म याच्या 3 व्याख्या सांगितलेल्या आहेत. आणि भगवंत असं म्हणतात, कर्मण्ये ह्यपि बोद्धव्यम बोद्धव्यम च विकर्मणः, अकर्मणश्च बोद्धव्यम गहना कर्मणो गती. कर्माची गती अत्यंत गहन आहे.
आज आपण जे करू त्याचं फळ काय मिळेल? फळ तर मिळणार नक्की, पण ते कुणालाही समजत नाही. गावी मोठा सत्कार होणार आहे, केंद्रीय मंत्री म्हणून आपल्याला पद मिळालंय म्हणून अख्खा जिल्हा आपल्या स्वागतासाठी आणि सत्कारासाठी उत्सुक आहे. आणि त्या आनंदामध्ये निघालेले केंद्रीय मंत्री तत्कालीन श्री गोपीनाथरावजी मुंडे ॲक्सिडेंटमध्ये गेले. आपलाच भाऊ घरात येतो काय आणि आपल्यावर गोळ्या झाडतो काय, आणि त्यात आपला शेवट होतो काय. प्रमोद महाजन बुलेट प्रूफ गाडीतून जायचंय, आज काही अडचण नाहीये, सुट्टीचा दिवस आहे, कुणी भेटायला येणार नाहीये. अशी सगळी व्यवस्था असताना सुद्धा आपले सुरक्षा रक्षक आपल्याला गोळ्या घालतात आणि यमसदनी पाठवतात. तत्कालीन पंतप्रधान कर्मणो गहना गती, ही कर्माची गती अत्यंत गहन आहे म्हणून समर्थ म्हणतात. या कारणे महानुभावी, ज्याला मोठं व्हायचंय, ज्याला आत्मज्ञान मिळवायचंय, पूर्वीच लालूची न करावी. सुरुवातीपासूनच त्या लालचीत पडू नये. कुठून काय मिळतंय, कुठून काय मिळतंय, इथं काही खायला मिळतंय का, तिकडे काही वस्त्र मिळतात का, तिकडे कपडे मिळतात का, तिकडे अजून काय 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 असे सोडून त्या विषय. पण त्या लालचीमध्ये पडू नये असं समर्थ सांगतात. विवेक बळे तोडावी आधार बेडी, या बेडीमध्ये पडू नये आणि विवेकाच्या बळावर हे सगळं तोडता आलं पाहिजे. समर्थ म्हणतात किमान आत्मज्ञान होईपर्यंत प्रचार, प्रसार, मान, सन्मान, गौरव, स्वागत समारंभ, प्रसिद्धी या भानगडीत साधकांनी पडू नये. आणि एकदा आत्मज्ञान झाल्यानंतर मग या गोष्टींना काही किंमतच नसते साधकाकडनं. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, तिथे आटले सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. सगळीकडे त्याला भगवंताचं अधिष्ठान दिसतं सगळीकडे. पुढे समर्थ म्हणतात आता या ज्या ओव्या आहेत ना, की श्रोती सावध ऐकावे, मजला अभिमानी म्हणावे, परी आपुले करून घ्यावे समाधान तुम्ही. समर्थ म्हणतात की तुम्हाला जर वाटत असेल की मी फार बोलतो, मी फार अभिमानी आहे, मी फार तरकटी आहे, हरकत नाही. तुम्ही मला काय दोष द्यायचा असेल तर द्या, मी तो दोष पत्करायला तयार आहे. बघा समर्थांची व्यापकत्वाची भूमिका किती आहे. ते म्हणतात तुम्ही मला काही दोष द्यायचा ना, तुम्ही मला म्हणा की तुम्ही अहंकारी आहे, तुम्ही अभिमानी आहात, तुम्ही तरकटी आहात, तुम्ही रागीट आहात, तुम्ही तपीट आहात, तपीळ स्वभाव आहे तुमचा, तापट स्वभाव आहे, काय म्हणायचंय ते म्हणा. किती पण समर्थांना तळमळ आहे. आपल्या शिष्याचा पारमार्थिक विकास झाला पाहिजे, त्याचं उद्धरण झालं पाहिजे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये त्याचं उन्नयन झालं पाहिजे, ही तळमळ आहे. म्हणून ते म्हणतात तुम्ही मला दोष द्यायचा ना, मला शब्द द्यायचा, बोला. परी आपले करून घ्यावे समाधान तुम्ही. पण तुमच्या मनात काही विकल्प असता कामा नये. तो विकल्प तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवू नका. जो तुम्हाला प्रश्न आहे तुमच्या मनामध्ये तो तुम्ही मला विचारा. आता पुढच्या ज्या ओव्या आहेत, या पुढच्या ओव्यांमध्ये एखादा खोटा माणूस, दांभिक माणूस, लबाड माणूस, त्याचा शेवट किती दुर्दैवी होतो ते समर्थ या ठिकाणी सांगतायत. राज्यपदवी टाकिली आणि भिकेची लालूची केली, तेणे राज्यपदवी गेली झोळी धरिताची करी. श्रीराम जेणे राज्य सोडून झोळी घ्यावी, तेणे घरोघरी फेरी करावी, तैसे स्वसुख सांडून धरावी, लालूची विषयांची. श्रीराम जैसा शब्द प्रवृत्तीचा, राजे म्हणती सकळ वाचा, विचार पाहता तो तयाचा, तो भिक्षेशीच संबंधू. श्रीराम या 4 ओव्यांमध्ये समर्थ म्हणतात राज्य मिळालंय पण ते राज्य बाजूला टाकलंय आणि भीक मागत हिंडतोय, भिकेची झोळी घेतलीये. राज्यपद मिळालंय
ते भोगायचं सोडलं. आत्मज्ञान प्राप्तीचं राज्य भोग, ते सुख, ते सोडलं आणि विषयांची भीक मागत फिरतोय. समर्थांनी दृष्टांत दिला इथं. त्यांना सांगायचे आत्मज्ञानासारखं स्वर्गीय सुख नाही, स्वर्गापेक्षा पुढचं आहे. स्वर्गातून तरी पुण्य संपलं की खाली ढकलून देण्यात येतं. खाओ पिओ ऐश करो अशीच व्यवस्था आहे स्वर्गात. सोमरस प्यावा, नृत्य पाहावं आणि पुण्य संपलं की खाली निघावं. त्याच्यापेक्षा सुद्धा जे अक्षय सुख आहे त्या सुखाचा ठेवा मिळालेला असताना तो लाथाडून द्यायचा. आणि इथं चांगलं जेवण मिळेल, तिथं चांगली वस्त्र मिळतील, तिथून चांगलं मानधन मिळेल, पलीकडे अजून चांगलं पाकिट मिळेल, तिथं माझी प्रसिद्धी होईल, वर्तमानपत्रात बातम्या छापून येतील, माझे शिष्य वाढतील, माझा संप्रदाय वाढेल, माझी आश्रम ठिकठिकाणी बांधल्या जातील, माझे फोटो लावले जातील. विषयांची भीक मागत फिरणाऱ्याला राज्य कसं मिळेल? भगवंताच्या कृपेने ते त्याला मिळणार आहे. मोक्ष भागी होई विभागी, समर्थ मनाच्या श्लोकामध्ये म्हणतात. तुझा अधिकार आहे, तो तुझ्या वाट्याला ठेवलेलंच आहे. पण ते भोगायचंय का नाही, त्याचा तुला घ्यायचंय का नाही ते तू ठरव. ते आत्मज्ञानाचं सुख पाहिजे, ते आढळपद पाहिजे का विषयांचे भीक मागत विषयांचे तुकडे पाहिजेत? काय पाहिजे तुला ते तुझ्या तू ठरव. आता पुढच्या ओव्यांमध्ये समर्थ काही अजून दृष्टांत देत आहेत. नाव काय ठेवलंय म्हणाले? सुनयना. आणि डोळा तिरकाय, एका डोळ्यात फूल पडलेलं आहे, कॅटरॅक्ट झालेला आहे. लहानपणी देवी आल्या होत्या, त्याचा व्रण पडला डोळ्यामध्ये, दिसत नाहीये, डोळ्याला खोच पडलेली आहे. नाव ठेवलंय सुनयना. तसे उदाहरण समर्थ पुढे देत आहेत. का कुबेर नाव ठेविले, बापुड्या मोळ्या वाहतची मेले, विचारिता ते नागवले, व्यर्थची नाही श्रीराम. का लक्ष्मीच्या नावाचा सोहळा, मायबापासी लोभाचा कळवळा, भीक मागती वेळोवेळा, ते अवकळा नव्हे श्रीराम. तैसे विदेही म्हणावे आणि वैभवा कारणे हळहळावे, राजहंशे शेण खावे, हे विटंबना नव्हे श्रीराम. इथं प्रश्न आहे. समर्थ म्हणतात एवढं घवाड मिळालंय, पाप पुण्याची समानता झाली, अनेक योनी फिरून झाल्या, आणि अवचट हा पुरुष देह मिळाला. आणि काय करतो तू या देहामध्ये येऊन? एवढा विवेक दिला, एवढी बुद्धी दिली भगवंतानी, त्याचा विचार नाही केला आणि विषय सुखासाठी तू लाचावलायस. का कुबेर नाव ठेवले? नाव काय ठेवलंय पोराचं? कुबेर. आयुष्य सगळं लाकडाच्या मोळ्या विकण्यात गेलं. काय कुबेर नाव ठेवून करायचंय? विचारिता ते नागवले, व्यर्थची नाही. का लक्ष्मीच्या नावाचा सोहळा? पोरीचं नाव काय ठेवलं? लक्ष्मी. माय बापासी लोभाचा कळवळा, भीक मागती वेळोवेळा, ते अवकळा नव्हे. नाव काय ठेवलंय म्हणले तुम्ही, आणि ती तर भीक मागत हिंडतीये सगळी. नाव लक्ष्मी, कायम शुभा वळू, समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलंय. अरे लक्ष्मी नाव ठेवलंय म्हणले, आणि ती गोवऱ्या थापतीये. नाव सरस्वती ठेवलंय, शाळेमध्ये गेली नाही, नाव सुद्धा टाकलं नाही, काय उपयोग आहे? समर्थ म्हणतात तैसे विदेही म्हणावे. स्वतःला काय सांगतो तू की मला आता देहभावना राहिली नाही, मला काही लागत नाही. हे झालं वरून बोलायला, पण आतून तर सगळं पाहिजे. चांगलं राहायला पाहिजे, आलिशान घर पाहिजे,
साधं घर असेल साधकाचं तर त्याच्यापेक्षा दुसऱ्या कुणी जर बोलावलं तर तिकडे जायचं, त्याच्या गाडीमधनं फिरायचं. सुखवस्तूपणा पाहिजे. आणि एकीकडे प्रवचन करताना सांगायचं हे सगळं मिथ्या आहे, हे सगळं नाशिवंत आहे. देह दुःख ते सुख मानित जावे. आणि नाश्त्याला 5 मिनिट उशीर झाला तर डोळ्यात आग उतरतीये. तिखट मीठ कमी जास्त झालं तर ते चालत नाही. समर्थ या ठिकाणी म्हणतायत तैसे विदेही म्हणावे. या पुढच्या 5-6 ओव्या 9 ओव्यांमध्ये 3 वेळा शब्द आलाय विदेही म्हणावे. स्वतःला म्हणवतोस तू, हे कुणी दुसरं म्हणत नाहीये, हाच म्हणतोय स्वतः. तैसे विदेही म्हणावे आणि वैभवाकारणे हळहळावे. मला ते मिळालं पाहिजे, माझंही घर असलं पाहिजे, आमचाही आश्रम असला पाहिजे, आमच्या आश्रमातही आम्हाला एसी रूम असल्या पाहिजेत. आमच्या नांदेडला 4 वर्षाखाली एक बालाजी मंदिर उभं राहिलं. एका संस्थेने बांधले ते. आणि तिथले जे संन्यासी आहेत त्यांच्यासाठी एसी त्या मंदिरामध्ये, मंदिराच्या एका बाजूला एसी किचन, बेड, एक हॉल असा एक ब्लॉक उभा केलाय, बांधकाम केलंय आणि त्यामध्ये एसी लावलेला आहे. त्यांच्या गाडीला एसी आहे. हे अपेक्षित आहे आणि वरून विदेही म्हणायचा, हा दांभिकपणा आहे ना. मला तुम्ही सांगा, समर्थवती सुनील दादा चिंचोळकर 4 वर्षाखाली जांबेला चैतन्य ज्ञानपीठाने मुलांचं शिबिर ठेवलं, संस्कार शिबिर म्हणून. 5 दिवस त्यांना सकाळी 1 आणि संध्याकाळी 1 अशी 2 तास त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी आले. मराठवाड्यातला उन्हाळा तुम्हाला माहिती आहे. कल्पना नसेल तर या नांदेडला पुढच्या वर्षी, आता या वर्षीचा तर उन्हाळा गेला, येऊन पहा. आणि त्यातल्या त्यात रखरखीत गाव असलेलं हे जाम. पण समर्थवती सुनील दादा म्हणाले का कूलर तरी लावा, मला जमणार नाही. अहो फॅन सुद्धा नव्हता, पंखा सुद्धा नव्हता त्या ठिकाणी. हे पाहिलेलं मी स्वतः. हे खरं देह दुःख ते सुख मानित जावे. समर्थ म्हणतायत तैसे विदेही म्हणावे. आपली शेखी मिरवायची, विदेही. आता मला काही लागत नाही, मी देहातीत झालो. आणि वैभवाकारणे हळहळावे. राजहंसे शेण खावे हे विटंबना नव्हे. राजहंसानी कुठे शेण खावं का? आणि मिळालेल्या नरदेहाची, मिळालेल्या बुद्धीची, मिळालेल्या वैराग्याची, मिळालेल्या विवेकाची ही विटंबना नाहीये का? समर्थांनी आम्हाला प्रश्न विचारलाय. अमर म्हणवी त्यासी मरणे, सकळ कळा ओना मानेने, 32 लक्षणे लाजीरवाणे, नाके विन नव्हे श्रीराम. इथं परत दृष्टांत दिलेला आहे. अमर म्हणवी त्यासी मरणे. नाव काय म्हणले त्याचं? अमरदादा. आणि अजून तर काहीच झालं नाही, तोपर्यंत पटकन सगळंच आवरलं. कोरोना घेऊन गेला त्याला. अजून तर लग्न व्हायचंय, मुलं बाळ व्हायची आहे, संसार व्हायचा आहे, आई वडिलांची सेवा करायची आहे. नाव काय ठेवलंय? अमर. सकळ कळा ओनामा नेने. आडनाव काय म्हणले त्याचं? सकळ कळा किंवा सकळ कळे. सकळ कळे म्हणजे काय? सगळं माहिती आहे. सकळ कळे, त्याला सगळं माहिती आहे, सगळं ज्ञान आहे. समर्थ पुढे म्हणतात ओनामाने नाही, शाळेतच गेला नाही ना हा. अ ब कडे शिकला नाही. गणपतीचं सुद्धा ह्याला माहिती नाही. आणि आडनाव काय? सकळ कळे. आडनाव काय? गोड बोले. अहो बोलणं तर फार लांब राहिलं संवाद. एक वाक्य धड बोलत नाही माणूस, सारखा तापून, सारखा खवळून. आणि आडनाव काय? गोड बोले. आडनाव काय? परांजपे. हातात माळ घेतली नाही कधी.
परांजपे म्हणजे परावाणीनी करणारे जप, असं त्यांचं आडनाव परांजपे. आणि यांनी तर हातात माळ घेतली नाही कधी. याला माहिती नाही माळ कशी ओढायची, माळेत किती मणी आहेत हेही माहित नाही त्याला. आता लाड आडनावाचे लोक लाड करतात हा अपवाद आहे. पण गोड बोलतीलच याचा भरोसा नाही. परांजपे जप करतीलच परावाणीने याचा भरोसा नाही. सकळ कळे नाव असणारे त्यांना सगळं माहिती आहे, काहीच संबंध नाही. 32 लक्षणे लाजीरवाणे नाके विण नव्हे. सौंदर्याची त्या स्त्रीकडे, त्या तरुणीकडे 32 लक्षण आहेत. समर्थ म्हणतात नाके विण नव्हे म्हणजे नाकाला शेंडा नाही आहे, चपट नाक आहे, नेपाळवरून आयात केलेलं. काय उपयोग आहे त्या सौंदर्याचा? कारण नाक असलं पाहिजे, नाकाला शेंडा असला पाहिजे. म्हणजे राग आला का तांबडा होतो तो दिसतो लोकांना. राग आलेला आहे, जपून राहा यांच्यापासून. शेंडेवाल्यांना राग जास्त येतो असं म्हणतात. खरं का खोटं माहित नाही. आपल्याला शेंडा नाहीये त्यामुळे त्यातलं काही समजत नाही. पुढे समर्थ म्हणतात आचार्या नावे जयासी आचमन करिता नये त्यासी सुंदर म्हणवी तयसी असे कपाळी कुष्टता श्रीराम. आचार्या नावे जयासी. एखाद्याने आपल्या नावासमोर आचार्य लिहावं. किती समर्थ सूक्ष्म निरीक्षण आहे समर्थांचं, आणि काय मार्मिक दृष्टांत समर्थ देत आहेत. मोठं आश्चर्य वाटतंय मला. आचमन करिता न येत्यासी. केशवाय नमा, माधवाय नमा, कृष्णाय नमा, त्याला काही आचमन जमत नाही. एकाच पळीतलं थेंब 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 पाणी घेऊन पितोय. प्रत्येक नावाला पळीभर पाणी घ्यायचंय, चौथ्या वेळेला पाणी सोडून द्या, याला माहितीच नाही काही. आणि नाव काय घेतोय? आचार्य. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात शून्यास व्याघ्र नाव ठेविले, पुत्रास इंद्रनामे पाचारिले, कुरूपपरी आळविले, सुंदर ऐसे श्रीराम. शून्यास व्याघ्र नाव ठेविले. शून्य म्हणजे कुत्रा. समर्थांनी मूर्ख लक्षण सांगत असताना ही ओवी घेतलेली आहे. मर्यादेविन पाळी सुने तो एक मूर्ख. मी वेटरनरी झालो आणि मुंबईला गेलो. मी एका क्लिनिकमध्ये जाऊन बसायचो तेव्हा. ही गोष्ट आहे 90-91ची. आणि तेव्हा ज्या डॉक्टरांच्या क्लिनिकला आम्ही बसायचो शिकण्यासाठी, तिथं सिनेमामध्ये काम करणारे वगैरे लोक यायचे, त्या नटी यायच्या, मोठमोठी लोक यायची, गाड्यांमध्ये रांग लागायची. सकाळी 9 वाजता क्लिनिक उघडायचं, त्याच्याऐवजी 8:30 पासून रांग लागायची. आणि त्या ज्या स्त्रिया बसलेल्या असायच्या नंतर मध्ये येऊन, त्या त्यांच्या डॉगची पपी घ्यायच्या. डॉगला खांद्यावर घे, मांडीवर घे, पोटावर घे, असं करायच्या. मला मोठं नवल वाटायचं हे. पण प्रोफेशनचा एक भाग होता. पण मग त्यानंतर 91, 92, 93ला जेव्हा मी पत्रद्वारा दासबोध अभ्यास दिला, ती परीक्षा दिली, तेव्हा मला समर्थांच्या या सूक्ष्म निरीक्षणाचं मोठं कौतुक वाटलं. म्हणलं 350 वर्षापूर्वी समर्थांना माहिती आहे का की पुढे चालून लोक पोरांना बाजूला करणार आहेत आणि श्वानांना मांडीवर घेणार आहेत. पोरांच्या जवळ जाणार नाहीत, पण श्वानांची पप्पी घेणार आहेत. पोरांना खाऊ घालणार नाहीत, त्याला ताट वाढून देणार नाहीत, पण याला मात्र भरवतील चमचानी. 350 वर्षापूर्वी समर्थांना माहिती आहे. मला मोठं आश्चर्य वाटतं या गोष्टीचं. मर्यादेविन पाळी सुने तो एक मूर्ख. समर्थ या ठिकाणी म्हणतायत शून्यास व्याघ्र नाव ठेविले. कुत्रा आहे आणि त्याला वाघ्या नाव ठेवलंय. शोभल का ते? नाव शोभून दिसेल हो, पण खरं आहे का हे? पुत्रास इंद्र नामे पाचारिले, कुरूपपरी आळविले, सुंदरा ऐसे. दिसायला पहावं वाटत नाही,
पण त्याचं नाव आहे सुंदरा. असा दृष्टांत देऊन समर्थ आम्हाला या समासाचं नाव काय आहे? विविध शिकवण. आपल्या ज्ञानाचा तोरा मिरवणे, आपल्या ज्ञानाच्या भांडवलावर लोकांचं मानसिक, शारीरिक, आर्थिक, वैचारिक शोषण करणे, याच्यावर समर्थांचा आक्षेप आहे. पुढे समर्थ म्हणतात, ईश्वर अभिधानाचे गौरव, ज्ञान विचारिता शून्य स्वयमेव, तैसा विदेही म्हणवी त्यासी हाव, दृढ देह बुद्धीची श्रीराम. व्याघ्र नामाचा आळ आला आणि तो पालिनेची भक्षिला, तैसा विदेही म्हणवी तयाला, देहबुद्धीने मारिले श्रीराम. ईश्वर अभिधानाचे गौरव. नाव काय माझा? ईश्वर, भगवंत. आमच्या कॉलनीमध्ये एका मुलाचं नाव भगवंत आहे. मी त्यांना विचारलं, ते आमच्याकडे जेव्हा भाड्याने राहत होते, मी म्हणलं याचं नाव तुम्ही भगवंत कसं काय ठेवलं? ते म्हणाले आमच्या आजोबांचं नाव भगवंत होतं, म्हणून आम्ही आमच्या मुलाचं नाव भगवंत ठेवलं. म्हणलं ठीक आहे, छान गोष्ट आहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, ईश्वर अभिधानाचे गौरव, ज्ञान विचारिता शून्य स्वयमेव, तैसा विदेही म्हणवी त्यास हाव, दृढ देहबुद्धीची. म्हणजे ढोंगीपणावर समर्थांनी हे असूड मारलेले आहेत. एकीकडे म्हणायचं माझी देहातीत अवस्था आहे, मला काही खायला लागत नाही, मी 2-2, 3-3 दिवस उपवास करू शकतो, मला एक सतरंजी दिली तरी मी त्यावर झोपी जाऊ शकतो. पण अपेक्षा काय? गाद्या गिरद्या असाव्यात, चारी ठाव जेवण मिळावं, नाश्त्याला वेगळे पदार्थ, दुपारच्या जेवणात वेगळे पदार्थ, दुपारची भाजी संध्याकाळी नको, दुपारची स्वीट डिश संध्याकाळी स्वीट नको, संध्याकाळचं वेगळं, दुपारचं वेगळं, नाश्त्यातलं गोड पदार्थ वेगळा. समर्थांना याचाच जास्त राग आहे, याची जास्त चीड आहे, म्हणून ते शिकवत आहेत आपल्या शिष्यांना. उद्धव स्वामी आणि हे सगळी शिष्य मंडळी समोर बसलेली आहेत. पहिला मठ, पहिला मारुती, पहिला मठपती. व्याघ्र नामाचा आळ आला आणि तो पालिनेची भक्षिला. एक किड्याचं नाव वाघ्या ठेवलंय आणि पाल आली त्या वाघालाच खाऊन टाकला, त्या किड्याला खाल्ला. काय उपयोग आहे? तैसा विदेही म्हणवी तयाला, देहबुद्धीने मारिले श्रीराम. समर्थ म्हणतायत, एकीकडे विदेही म्हणून घेतो, एकीकडे मोठा ज्ञानी म्हणून घेतो, आणि तुझं हवं नको पण अजून संपलेलं नाहीये. देहबुद्धीने त्याचा घात केला. पुढे समर्थ म्हणतायत, तैसे मुक्ती आणि बध, हे बोलण्याची अबध, परिजे कोणी स्वयंसिद्ध, तयासीच साजे श्रीराम. साजे परी बोलो नेणती, बोलण्याची कोणी एक वित्पत्ती, आहे नाही म्हणावे किंचिती, समजो नये श्रीराम. या ठिकाणी फार सुरेख समर्थ आपल्याला समजावून सांगतायत, तैसे मुक्ती आणि बध. बध म्हणजे बंधन किंवा बद्धता. हे बोलण्याची अबद्ध, हे बोलणंच काल्पनिक आहे. मी मुक्त आहे, मी बंधनात आहे. या दोन्हीला काही अर्थ आहे का मला सांगा? चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मला कसलंही बंधन नाही, मला कसलंही मर्यादा नाही, मला जातीची, पंथाची, धर्माची. माझं कुणी नाही, माझी आई नाही, वडील नाही, माझा हात नाही, पाय नाही, डोकं नाही, नाक नाही, कान नाही, गळा नाही. मला शत्रू नाही, मला बंधू नाही, मला मित्र नाही, मला सखा नाही. मी कोण आहे? एकमेवा द्वितीय परब्रह्म स्वरूप आहे मी. मग मला मुक्ती कशाची? मी जर ते असेल तर मला सूर्याला कुणी म्हणतं का बघा सूर्य उगवला म्हणून? हे पहा हा सूर्य आहे असं कुणी म्हणतं का? अहो तो उगवला कीच लोक म्हणतात सूर्योदयाची वेळ झाली आहे. तो उगवायचा अजून बाकी आहे, त्याचा प्रकाश आपल्या घरापर्यंत यायचा बाकी आहे, पण लोक म्हणतात सूर्योदय झाला.
समर्थ या ठिकाणी म्हणतात, तैसे मुक्ती आणि बंधन हे बोलण्याची अबद्ध, हे चुकीचं आहे. मी मुक्त आहे, मी बंधनात आहे, हे बोलणंच चुकीचं आहे, काल्पनिक आहे. परिजय कोणी स्वयंसिद्ध तयासीच साजे, पण हे बोलणं कुणाला साजून दिसतं, कुणाला शोभून दिसतं? जो खरा ज्ञानी पुरुष आहे त्याला. माझ्यासारख्या प्रापंचिकाला हे शोभतं का? मी आता बंधनात आहे. अरे कसलं बंधनात आहे? जयास वाटे सीण व्हावा, तेणे विषयो चिंतित जावा. विषयो न मिळता जीवा, तगबग सुटे श्रीराम. आमची अशी अवस्था आहे. कायम विषयांचं चिंतन, कायम विषयांचं सेवन. ते जर नाही मिळाला की जीवाची काहिली होते, तगबग सुटे. समर्थांनी फार सुरेख शब्द वापरलाय. जो स्वयंसिद्ध आहे, जो खरा ज्ञानी आहे, खरा विधेयी आहे, त्यांनी असं म्हणलं तर ठीक आहे, पण तो म्हणतो का? पुढच्या ओवीत त्याचा उल्लेख आलाय. साजे परी बोलो नेणती, बोलण्याची कोणी एक व्युत्पत्ती. आहे नाही म्हणावे किंचिती, समजो नये श्रीराम. अहो, जो खरा ज्ञानी पुरुष असतो त्याला सर्वत्र रामाचं अधिष्ठान दिसतं. कळे आकळे रूप ते ज्ञान होता. सगळ्या रूपांचा सगळं समजतं त्याला, ते ज्ञान होता, आत्मज्ञान. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मी हे सगळं पाहतो आहे, मी यात नाहीये. मी हे सगळं पाहतो आहे, ही साक्षी अवस्था आहे. ती सुद्धा अवस्था संपली. काय असतं माहितीये का? मी त्यात अडकलोय. मी एखादा व्यवहार केला आणि मी त्यात अडकलो, मी त्याचा एक भाग झालो, बरोबर? आता समजून चला की कुणीतरी गैरव्यवहार केलाय आणि हा गैरव्यवहार होताना मी पाहिलाय. मी त्यात अडकेल का? आपण याला काय म्हणतो? साक्षी भावनेनं पाहिलं. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, पण पाहणारा तरी आहे का नाही? तो गैरव्यवहार चालू आहे, ते जे काही चाललेलं आहे ते पाहणारा तरी जिवंत आहे, पाहणारा तरी शिल्लक आहे. पण इथं समर्थ म्हणतात ती साक्षी अवस्था सुद्धा संपली. तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. मना उन्मनी शब्द कुंठित राहे. त्याचं मन उन्मन झालेलं आहे, शब्द कुंठित राहे. मौन्य गर्भा, बोलूच शकत नाही. ज्याला त्याचं ज्ञान झालेलं, जो खरोखर देहातीत आहे, तो कधीही म्हणत नाही की मी देहातीत आहे. आणि जे देहातीत नसतात, केवळ देखावा उभा करतात, ते डांगोरा पिटतात, पुढे 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 करतात, समाजामध्ये येतात, मोठी महती सांगतात. त्यांचे पिट्टू ठरलेले असतात, त्यांचे शिष्य ठरलेले असतात, ते तुमची महती सांगतात. आमचे सद्गुरू असे, आमचे खरा जो ज्ञानी पुरुष आहे तो हे बोलत नाही. मना उन्मनी शब्द कुंठित राहे, तोगे तोची तो राम सर्वत्र पाहे. समर्थ या ठिकाणी म्हणतात, साजे परी बोलो नेणती. ज्यांना हे जमलंय, जे खरा ज्ञानी आहे, ज्यांनी परब्रह्म स्वरूपाची तदाकारता अनुभवलेली आहे, तो बोलत नाही. बोलणे याची कोणी एक व्युत्पत्ती. त्याची विद्वत्ता त्याला बोलूच देत नाही. काही नाही, गप्प बस, काही मोठेपणा सांगायची गरज नाही. आहे नाही म्हणावे किंचिती, समजो नये. आणि जे अज्ञानी आहेत ते म्हणतात मी येऊ आहे, मी तेव्हा आहे. ती इंग्रजी म्हण आहे, कॉइन्स मेक मोर नॉईज. खरंय ना? चिल्लर पैसे असले का ते खळखळ खळखळ आवाज करतात डब्यात. नोटा असल्याचा आवाज करतात का? म्हणून ही म्हण आहे, कॉइन्स मेक मोर नॉईज. असा जो सिद्ध माणूस आहे, असा जो ज्ञानी पुरुष आहे, असा समर्थांना त्या शिष्यांमध्ये भविष्यामध्ये असा ज्ञानी पुरुष, अधिकारी पुरुष अपेक्षित आहे. समर्थ म्हणतात, सिद्धांचे जे निरूपण ते साधकास न मने जाण, पक्व नाही अंतःकरण म्हणून या श्रीराम. जे खरे सिद्ध आहेत, जे खरे ज्ञानी आहेत, त्यांची अवस्था किंवा त्यांची पातळी काय आहे हे सामान्य माणसाला समजणार नाही. का? कारण काय? कारण समर्थ म्हणतात, पक्व नाही अंतःकरण. साधू जाणावा साधू,
योगी जाणावा योगेश्वरे, समर्थ दासबोधामध्ये म्हणतात. योगेनेच योगेश्वराला पाहिलं पाहिजे, तोच त्याला समजू शकतो. पक्व नाही अंतःकरण म्हणून या. सामान्य माणसाला वाटतं की अरे हा आमच्यासोबत बसतो, आमच्यासोबत राहतो, या हात काहीच बोलत नाही कधी. यांनी तर कधीच पेपरला फोटो छापून आणला नाही, कधीच बातमी लावली नाही. का नाही समजत त्यांना? हा देहात असूनही विदेही आहे. का नाही समजत? कारण यांचं अंतःकरण पकलेलं नाहीये, पिकलेलं नाहीये, मॅच्युअर्ड नाहीये. समर्थ दासबोधामध्ये म्हणतात, साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, प्रशस्त वटे जनाला मंदबुद्धीस्तव श्रीराम. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, सडला, आळ्या झाल्या, कुजला, किंवा अरण्यामध्ये कुत्र्यांनी, लांडग्यांनी, सुसरींनी त्याचा चावा घेतला, त्याला फोडून काढला. साधूचा देह खितपला अथवा श्वानादिकी भक्षिला, प्रशस्त न वटे जनाला. सामान्य माणसाला ते ठीक वाटत नाही. ते म्हणतात, अहो काय हो, एवढा मोठा माणूस होता, काय अवस्था झाली देहाची. अरे त्यांनी कधीच मारले, मरणाला मारून टाकले त्यांनी, देहाचं त्याला काय पडलंय. आणि समर्थ त्याचं कारण सांगतात, मंद बुद्धीस्तव. आणि इथं काय म्हणतायत, पक्व नाही अंतःकरण म्हणून या. या समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे, आहे आशंका सांगणे, यदर्थी तुवा चित्त देणे, शिष्यराया श्रीराम. पुन्हा त्याला तो मोठे पद देतात समर्थ. अरे तू तर फार मोठा उत्तम शिष्य आहेस, माझ्या सगळ्या शिष्यांमध्ये तू माझा अत्यंत लाडका, माझा अत्यंत जवळचा शिष्य आहेस, शिष्योत्तम आहेस तू, तू अग्रणी आहेस, तू मोठा आहेस. आता असो हे बोलणे, ठीक आहे ते जाऊ दे, आता मी काय सांगतो ते आहे आशंका सांगणे, पण मला तुझ्या मनात आलेली शंका सांगायची राहिली आहे बरं का. आपण विसरलो सगळे, शिष्यानी शंका विचारलेली आहे. 9व्या समासामध्ये निर्भिमान शांतीमध्ये शिष्यानी शंका विचारली, या समासातही विचारली, आणि पुन्हा समर्थांना त्यांनी आडवाट घेतली, तरकटीपणा केला. मी बद्ध, मी मुक्त, याला काय अर्थ आहे का. आणि समर्थ या ठिकाणी म्हणतायत की मला माहिती आहे तुझ्या मनातल्या शंकेचं मला निरसन करायचंय, माझ्या लक्षात आहे ते. आहे आशंका सांगणे, यदर्थी तुवा चित्त देणे शिष्यराया. म्हणून माझ्या लाडक्या शिष्या, माझ्या अत्यंत जवळच्या शिष्या, तू लक्ष दे. तू इकडे कान श्रवण दुश्चित्त होऊन करू नको, एकाग्र चित्ताने तुझं श्रवण असलं पाहिजे. इथे श्री रामदास म्हणे, पुढे सादर होऊनी परिसणे, अर्थजीवी घेतलिया होणे, संदेहा वेगळे श्रीराम. मीपणा कसा टाकायचा हे निर्भिमान शांतीमध्ये शिष्यांनी विचारलेला प्रश्न आहे. 19 आणि 20व्या ओवीमध्ये आपण ते पाहिलं. या समासामध्ये समर्थांनी 20व्या ओवीमध्ये सांगितलं त्याला की मी तुला सांगतो, परंतु एक काम कर, मला मी जे मागील ते तुम्हाला दे, तेवढं तू मला दे, मी तुला तुझं आढळपद मिळवून देतो, मीपणा कसा काढायचा ते मी तुला सांगतो. आणि काय मागितलं समर्थांनी, श्रवणा दूषित बैसो नये, तू एकाग्र होऊन मी काय सांगतो ते लक्ष देऊन ऐक. ती एकाग्रता तुला मला द्यावी वाटत नाही, आणि तू मला दुसरीकडे भरकटवला तू तरीही हरकत नाही, कारण तू माझा जवळचा शिष्य आहेस. तुझ्याबद्दलची माझ्या मनामध्ये तळमळ आहे, कळकळ आहे तुझ्याबद्दल. म्हणून समर्थ म्हणतात की तुला अजून आत्मज्ञान झालेलं नाहीये, त्यामुळे सिद्ध पुरुषाच्या मानसिकतेचा तू आधार घेऊन मला बोलू नको. अरे अजून तर तुझी साधना चालू व्हायची आहे, आणि तू एखाद्या सिद्धासारखा मला म्हणतो की मी बद्ध, मी मुक्त, याला काय अर्थ आहे का, वगैरे वगैरे. एकदम वेदांताच्या गोष्टी मांडायला लागला तू, 10वी तर पास हो. आणि म्हणून समर्थ म्हणतात की इथे श्री रामदास म्हणे, पुढे सादर होऊन परीसणे, अत्यंत आदराने पुढचा समास तू ऐकला पाहिजेस. अर्थजीवी घेतली या होणे, संदेहा वेगळा. तू जर मी जे सांगतो त्याचा जर अर्थ तू तुझ्या अंतःकरणात भरून घेतलास तर तुला
कुठलीही शंका राहणार नाही. तू निर्विकल्प होशील, निर्वृत्त होशील, निर्भ्रम होशील. आणि ती अवस्था म्हणजे कैवल्याची अवस्था आहे, मोक्षप्राप्तीची अवस्था आहे, आत्मज्ञानाची अवस्था आहे, परब्रह्म स्वरूपाच्या प्रचितीची अवस्था आहे, परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्तीची अवस्था आहे. ती अवस्था पुढे समर्थ सांगणार आहेत. आपण आज या ठिकाणी 10वा समास पूर्ण केलेला आहे. 11वा समास आपण 4 दिवसांच्या नंतर पाहणार आहोत. उद्यापासून आपल्या या व्यासपीठाच्या सौ मेधा कुलकर्णी आपल्यासमोर एक विषय मांडणार आहेत की जो विषय मागे त्यांनी घेतलेला होता पण तो राहून गेला, अर्धवट झाला. समर्थांची नीतिसूत्रे, आणि यावर त्या पुढच्या 4 दिवस तो त्यांचा विषय मांडतील. आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ परमेश्वराला वंदन करतो. झालेली सेवा समर्थांच्या चरणी अर्पण करतो. जय जय रघुवीर समर्थ.